मतांची भीक पाहिजे होती म्हणून माईकच्या समोर जाहीर सभेमध्ये बोंबलून सांगितल्या गेलं, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. भिकारचोट सत्तेत आले आणि त्यांना विसर पडला शेतकऱ्यांचा. शेतकऱ्याची परिस्थिती पहिल्यापासूनच वाईट आहे. दुष्काळ झेलला, आता अवकाळी झेलली, आता सततचा लागून राहिलेला पाऊस पण झेलायचा आहे. पिकं येतील की नाही हे माहित नाही. आम्ही सरकारकडे काहीतरी मागत असताना काही भांडगुळांच्या बुडाला आग लागते. पण त्यांना एक समजत नाही की आपण जे खातो, आपल्याला जे 3 टायमाला खायला लागतं ते हे आमच्या शेतांमधूनच उगवतं, ते पिकतं आणि ते तुमच्या ताटामध्ये येतं. आम्ही जर पिकवायचं बंद केलं तर तुम्ही कुठे जाल? तुमच्या दुधापासून तुमच्या खाण्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या शेतीचाच तर हात आहे. आम्ही मागतोय सरकारकडे, त्याचं कारण म्हणजे सरकारनेच सांगितलं होतं आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, आम्ही तुमचं भलं करू, शेतकऱ्यांना सर्वोच्च ठिकाणी ठेवू. पण आमच्यावरती वेळ काय आली हो? आम्हाला उपोषणाला बसावं लागायला लागलं, आम्हाला हे मागत असताना रडावं लागायला लागलं. काही असेल, इतिहासामध्ये कोणी काही केलं असेल, पण कोणी जर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवत असेल तर त्याला पाठिंबा देणं आपलं काम आहे. कारण की शेतकरी एकजूट होणं शक्य नाहीये, पण आपल्याला ते आता शक्य करावं लागेल. शेतकऱ्यांनो, राजांनो, आपल्याला कायमस्वरूपी तुच्छ लेखलं गेलंय, कारण की आपल्यामध्ये एकजूट नाहीये. जोपर्यंत आपण एकजूट होणार नाहीत, जोपर्यंत आपण एकत्रित राहून लढा देणार नाहीत, तोपर्यंत आपला न्याय आणि आपला हक्क भेटणारच नाही. आपल्याला कायमस्वरूपी असंच मागास राहावं लागेल. विचार करा, आता हे पीक पेरलंय, या पिकाची काय गॅरंटी आहे हो? जोपर्यंत 3-4 महिने ह्या पिकाला हार्वेस्टिंगला वेळ लागणार आहे, तोपर्यंत ते यायला काय गॅरंटी येते की आमच्या पदरामध्ये पडणार आहे, त्याच्यामधून 2 पैसे भेटणार आहेत? हा लहरी निसर्ग आहे. सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. आम्ही कर्जमाफी मागतोय. सरकार, मायबाप सरकारला विनंती आहे, आमचे मुर्दे पडायच्या आधी आमच्याकडे लक्ष द्या आणि प्लीज आमची कर्जमाफी करा. आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या आणि आम्हाला आमचा न्याय आणि आमचा हक्क मिळवून द्या. कारण की शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे. माझ्यासारखे 4 शेतकरी कष्ट करून, मेहनत करून उभा करतायत सगळ्या गोष्टी, पण प्रत्येकाची ती परिस्थिती नाहीये. एकदा बियाणं पेरलं तर दुबार पेरणीचं संकट आलं तर ते पण आमच्याच्यानं होत नाही, कारण की आमची परिस्थितीच वाईट आहे. आम्ही अजून पण छपराच्या घरांमध्येच राहतोय. त्यामुळे आमच्याकडे मायबाप लक्ष द्या. आणि ज्याच्या कोणाच्या बुडाला आग लागते ना, आम्ही सरकारकडे मागतोय झाकण झुल्या, तुझ्याकडे मागत नाही. त्यामुळे तू लोड घेऊ नको. आम्ही पण टॅक्स पेयर आहोत, आम्ही पण या सरकारचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळे सरकारने आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे आणि आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हीच विनंती आहे.